कसे आहात तुम्ही सगळे? चला तर तुमचं स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये. आता हा तर व्हिडिओ मी जुनाच काढलेला आहे. दिवाळीच्या वेळेस ज्यावेळेस मी रांगोळी काढली आहे, तर हा त्याचा व्लॉग आहे. ऑलरेडी आपण त्याचा एक शॉर्ट टाकला होता, पण पूर्ण व्लॉग न टाकल्यामुळे आता मी पुन्हा एकदा याचं व्लॉगिंग करते आहे. याला छान असा आवाज लावला त्या सगळ्या क्लिप मी एकत्र करून. तर चला आता बघूयात. मी काय केलं आहे की पुसटची रांगोळी टाकली आणि त्याच्यामध्ये मी ॲक्च्युली ही जी ड्रॉइंग काढते राम आणि सीताचं, तर ते मी ऑनलाईन पाहूनच काढते. मी पुसटचं थोडंसं आउटलाईन टाकलं आहे आणि त्याच्यानुसार मी अगोदर कलर भरते आहे. छान असे सगळीकडं सीतेचा आकार आपल्याला आलेला दिसतो आहे. एक लेडी तिथे उभी आहे आणि मग मी त्यानंतर कलर भरलेत पूर्णपणे. ऑरेंज आणि ब्लॅक कलर भरल्यानंतर आणि थोडं फेसला आउटलाईन केल्यानंतर आता एक्झॅक्ट शेप तुमच्या लक्षात येतच असेल. जवळपास दिवाळीची सकाळपासून जे सगळं तोरण, त्यानंतर नैवेद्य वगैरे ही तयारी केल्यानंतर सकाळचं जेवण वगैरे करून मी दुपारी 2च्या दरम्यान वगैरे बसले होते रांगोळी काढायला. तर मला आय थिंक या रांगोळीला 2 किंवा 2.5 तास लागलेला असेल. खूप टाईम घेऊन हळूहळू मी रांगोळी काढली आहे, कारण माझी रांगोळी काढण्याची आता अजिबातच प्रॅक्टिस नाही आहे. एवढी मोठी रांगोळी मी दिवाळी ते दिवाळीच शक्यतो काढते, पण आता ब्लॉगमुळं आय थिंक पुन्हा रांगोळी माझ्या काढण्यात येईल आणि मला पुन्हा त्याचा सराव होईल. आता रांगोळी काढण्याचा मी कुठल्याही पद्धतीचा क्लास केलेला नाही आहे, पण तरी मला ड्रॉइंगची आवड होती आणि एलिमेंटरी इंटरमिजिएटचे मी पेपर दिलेले होते. थोडीशी माझी ड्रॉइंग व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे मला रांगोळी किंवा मेहंदी काढता येते. एखादा आकार जर मी पाहिला तर त्या पद्धतीचं मी नेहमी ट्राय करून बघते आणि मला जमेल तसा मी चांगल्या पद्धतीने काढण्याचा प्रयत्न करते. अशा पद्धतीने पहिल्या 2 फिगर तर माझ्या ऑलरेडी कंप्लीट झाल्यात राम आणि सीताच्या. याला थोडंसं अजून आउटलाईन करायचं बाकी आहे. ते वेणीमध्ये फुलं वगैरे काढायचे आहेत. त्यानंतर मग मी डिसाईड केलं पुढे जाऊन, अगोदर मी एवढीच रांगोळी काढणार होते. मग मी डिसाईड केलं की चला खाली एक छान अशी बसलेली लेडी काढूयात आणि मग मी अजून ही रांगोळी वाढवण्याचं थोडंसं ठरवलं. ह्या फेसेसच्या पण साईडला मी नंतर थोडंसं आउटलाईन करणार आहे, फ्लावर्स वगैरे करणार आहे. मला रांगोळी काढायला बराचसा वेळ गेलेला आहे. जे प्रोफेशनल्स आहेत ते बऱ्यापैकी लवकर काढतात, कारण त्यांना सवय आहे. मी वर्षातून कधीतरी एकदा एवढी मोठी रांगोळी काढते, बाकी सणांना आपली छोटीशीच रांगोळी असते. त्यामुळे मला थोडासा टाईम लागला आहे, पण हळूहळू काढल्यानंतर मला याचा सराव होईलच. आता मी एक हाफ सर्कल ड्रॉ करून घेतला आहे, जेणेकरून मला त्याच्या बाजूने सगळीकडून सारखी विड्थ मिळेल कलर भरण्यासाठी. आता तिथे मी कलर भरते. चाळणीचा मी उपयोग करते या ठिकाणी. चाळणी किंवा मग बॉर्डर करण्यासाठी मी जे काही रांगोळीचे हे आणले होते पेन्स, पण ते काही व्यवस्थित चालले नाही. त्याच्यामुळे मी मोस्ट ऑफ द जे आउटलाईन आहे ते हातानेच करण्याचा प्रयत्न केला. आता माझ्या मागे इथे तुम्हाला लहान मुलं खेळताना दिसत आहेत, तर तो आहे चार्विक आणि माझा मुलगा अद्वैत. ही दोघंही आजूबाजूला खेळत होती, मध्ये करत होती, पण थँक गॉड की कुणीही रांगोळी पुसली नाही. त्या दोघांनी खूप चांगलं कॉपरेट केलं. छान पद्धतीने मुलंही पाहत होते मी कोणते कलर भरते. येणारे जाणारे लिफ्टमधून येणारी लोकंही बघत होती की काय चाललं आहे, या मुलीचं काय करते म्हणून. आणि सगळ्यांना रांगोळी खूप आवडली. सगळ्यांनी खूप जास्त ॲप्रिशिएट केली. तुम्हाला पण कशी वाटली ते मला नक्की कळवा. काही चुकलं असल्यास सजेशनही द्या, अजून काही वेगळं करू शकले मी यामध्ये तर. आता या ठिकाणी मी ती आउटलाईन मारून दिल्यानंतर माझी बहीण आलेली होती. तिला मी फक्त तेवढा वर थोडासा तो ग्रीन कलर टाकण्यासाठी सांगितला, कारण माझ्याकडे टाईम फार कमी होता. मला पूजाही मांडायची होती आणि निवेदासाठी मला खीरही करायची होती. आमच्याकडे मोस्टली दिवाळीला जे आहे तर पांढऱ्या कलरचा निवेद दाखवला जातो देवीला, लक्ष्मी मातेला, तर खीर जास्त प्रेफर केली जाते. त्यामुळे मला ती बनवायची होती. त्यानंतर मला दिवे वगैरे लावायचे होते. त्यानंतर पूजा मांडायची होती. यामुळे मी जरासा हात आटोपशीर घेतला, फास्ट काढायला सुरुवात केली. आता मी या ठिकाणी जे लेडीचं चित्र काढते त्यासाठी मी अगोदर सुरुवातीला मी तिचं बॅक साईडने जे आहे हेड आणि मग ब्लाऊज वगैरे ड्रॉ केला आहे. त्या ब्लाऊजवर मी आता छान अशी सुंदर डिझाईन काढते, टिपके टाकते आणि इयरबड्स वापरून मी त्याच्यामध्ये होल करणार आहे. अशा पद्धतीने मी छान असं ब्लाऊजचं डिझाईन काढण्याचा प्रयत्न केला. इयरबड्स जर वापरले तर छान असे गजऱ्याची फुलं वगैरे किंवा मग ब्लाऊजचं डिझाईन काठ, तर त्याच्यासाठी इयरबड्सचा चांगला वापर होऊ शकतो. हे मला आत्ताच लक्षात आलं ही रांगोळी काढताना.
आता मी साईडला जे माझ्या बहिणीने तो हिरवा कलर थोडासा भरला आहे, तर तिथे मी फुलांचा पानांचा आकार काढते. त्या मी पानांमध्येही कलर भरणार आहे आणि त्यानंतर आपली रांगोळी कंप्लीट होईल. छान असं राम आणि सीताचं चित्र दिसतंय. कलर पण आय थिंक सो चांगले भरले गेलेले आहेत. जो मी फेंट ग्रीन कलर साईडला दिलता, तर मी थोडासा डार्क ग्रीन कलरनी मध्ये राम आणि सीतांना थोडंसं बॉर्डर केलं आहे. वर मी थोडंसं येल्लो ब्लू असे पानांमध्ये कलर भरलेत. खाली आता माझी ह्या लेडीची साडी वगैरे पण काढून पूर्ण झाली आहे. मी तिच्या साडीच्या पदरावर आता थोडंसं नक्षीकाम करते आहे, जेणेकरून छान अशी भरलेली ती साडी त्या ठिकाणी दिसेल. अजून थोडं काम बाकी आहे. डिझाईन काढताना आजूबाजूला काय झालं आहे, थोडंसं कलर वगैरे सांडलेत, पण ते ठीक आहे. आपण पूर्ण रांगोळी झाल्यानंतर मी ते व्यवस्थित क्लीन करून घेईल, भरून घेईल. टाईम जसा जसा पुढे चालला आहे तसं तसं माझ्यावर प्रेशर येतं आहे. पूजा मांडायची आहे सगळीकडे, आपल्याला दिवे वगैरे तयार करायचे आहेत, पणत्या लावायच्या आहेत. त्यामुळे मी जरा अजून माझा हात थोडासा आटोपशीर घेते. लवकर लवकर हे आटोपण्याचा प्रयत्न करते. आणि हे करत असताना जवळपास जिथं कुठे मला कलर वगैरे सांडलेले दिसत आहेत ते पण मी क्लिअर करते मध्ये मध्ये. आता मी या ठिकाणी पंती काढते आणि हात जो त्या लेडीचा आहे जिने ती पंती होल्ड केली आहे तो पण मी त्या ठिकाणी कलर करणार आहे. आता यामध्ये प्रॉब्लेम असा झाला की माझ्याकडे स्किन कलरच नव्हता, त्यामुळे मी थोडासा पिंक, ऑरेंज आणि जास्त असा व्हाईट कलर मिक्स करून हा स्किन कलर तयार केला आहे. माहीत नाही बरोबर झाला आहे की नाही, बट आय थिंक सो थोडासा तो वाटतो आहे स्किन कलरसारखा. आणि मी आता बॉर्डर करायला सुरुवात केली आहे. ऑलमोस्ट आपल्या या ठिकाणी झालेलं आहे रांगोळी काढून. थोडीशी बॉर्डर आणि थोडंसं टचअप राहिलेलं आहे, तर तेवढं मी करून घेण्याचा प्रयत्न करते. इथं म्हणजे मिस्टर ह्या व्लॉगचं वेळोवेळी शूटिंग काढतायत थोड्या थोड्या स्टेपमध्ये की काय झालं आहे, किती झालं आहे. आता मला असं वाटतं की बऱ्यापैकी रांगोळी बनवून तयार झालेली आहे, पण रांगोळीच्या आजूबाजूला खूप सारा राडा मी करून ठेवला आहे. तो आता अगोदर मला क्लीन करावा लागणार आहे आणि त्यानंतरच मग मला घरातल्या वस्तूंचं सुद्धा आणि पूजेची तयारीसुद्धा करावी लागणार आहे. तुम्हाला रांगोळी कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा. अजून काही वेगळ्या रांगोळ्या मी ट्राय करू शकत असेल ब्लॉगसाठी तर तेही मला तुम्ही कळवा, मी काढण्याचा प्रयत्न करेल. आवड तर आहे मला तशी रांगोळी, चित्र काढायची, परत मेहंदी काढायची, पण ओकेजनलीच मी या गोष्टी करते. अगोदर मी त्याला एवढा टाईम देत नव्हता, पण आता आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी ट्राय करेल वेगवेगळ्या पद्धतीच्या रांगोळ्या, मेहंदी किंवा मग पेंटिंग्स वगैरे मी काढून हळूहळू याच्यावर टाकण्याचं मी ट्राय करेल. आता चॅनलच आपण आपले छंद जोपासण्यासाठी काढला आहे, तर मग सगळे छंद जोपासले गेले पाहिजे. रीडिंग असू देत, कविता बनवणं असू देत, छान अशा कविता लिहिणं आणि त्याचं वाचन असू देत, किंवा मग रांगोळी, मेहंदी, हे सगळं आता मी काय करणार आहे, हळूहळू करणार आहे. जर आपण हे आपले छंद जोपासले नाही ना, तर हळूहळू आपली हे छंदांकडे दुर्लक्ष झाल्यानंतर मग आपल्याला ते जमत नाही पुन्हा असे. किंवा मग जसं मला आधी खूप छान अशा कविता सुचायच्या, पण आता मी माझ्याच गोंधळात असल्यामुळे मला छान असा शांत वेळ न मिळाल्यामुळे मी कविता करणं बंदच केलं आहे जवळपास. पण बघूयात यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आता पुन्हा एकदा मी कविता करायला चालू करते की नाही, आणि केल्याच तर नक्कीच मी त्या रेकॉर्ड करून तुम्हाला तुमच्यासोबत त्या मी शेअर करेल. चला तर रांगोळी रेडी झालेली आहे. आता चला आतलं सगळं आवरायचं होतं, त्यामुळे मी पटकन रांगोळी पूर्ण केली, आत गेले, माझं आवरलं, मुलाचं आवरलं, खीर बनवली निवेद्यासाठी. त्यानंतर मी त्या ठिकाणी माझं देवीची पूजा मांडलेली आहे. त्यानंतर दिवे वगैरे रेडी केलेत, त्यात तेल, पंत्या वगैरे सगळं रेडी झाल्यानंतर आता ते मी इथे आणलेले आहेत आपल्या रांगोळीवर ठेवण्यासाठी. छान असे प्लेटमध्ये मी 2 प्लेट भरून दिवे आणले होते, ते आता मी रांगोळीच्या कडेला मांडणार आहे. एक छोटीशी अशी रांगोळी मी दरवाजामध्ये सुद्धा काढलेली आहे. ही रांगोळी मी आमच्या मेन पोर्चमध्ये काढलेली आहे, 4 घरांच्या समोर जो पोर्च आहे त्यामध्ये. आणि मी एवढी मोठी रांगोळी काढली की मी कोणालाच रांगोळी काढण्यासाठी जागा ठेवली नाही. त्यामुळे सगळ्यांनी छोटी छोटी आपल्या घराच्या समोर अशी रांगोळी काढली आहे, पण सगळ्यांना ती आवडली, सगळ्यांनी ती ॲप्रिशिएट केली. चला तर छान अशा पंत्या मांडून घेऊयात. वर जे आपण फ्लावरचे पेटल्स काढलेत ना, त्याचा चांगला यूज झाला आहे पंत्या ठेवण्यासाठी, आणि त्याच्यामुळे मध्ये जे फेसेस काढलेत ते पण डिस्टर्ब झाले नाहीत रांगोळ्यामुळं. तर सगळीकडे घरात पण मी दिवे लावलेत, बाहेरही दिवे लावलेत.
हा छान असा गणपतीचा दिवा मी आणला होता, मातीचे भांडे आणले त्यावेळेस, तर तो सुद्धा मी या ठिकाणी पेटवलेला आहे. बाहेर रांगोळीच्या इथे ठेवले. अजून लाईट्स वगैरे काही लागलेल्या नाही आहे तिथल्या पोर्चमधल्या, त्यामुळे एवढी क्लिअर अशी रांगोळी तुम्हाला दिसत नसावी कदाचित. टाईम झाला आता दिवाबत्तीच्या लागण्याचा, तर लागतीलच आता लाईट, पण आपण आपली कामं तोपर्यंत करून घेऊयात. रांगोळीजवळ बसून मी अशा छान अशा वेगवेगळ्या पोज दिल्या, व्हिडिओ काढला आहे, त्यानंतर मी फोटोज काढलेत काही. 1-2 पणत्या मी घराशेजारील माझ्या छोट्याशा रांगोळीजवळही ठेवलेल्या आहेत. चला आता राम आणि सीतांना नमन करून किंवा पाया पडून आता मी माझ्या पूजेची सुरुवात करणार आहे आतमध्ये. आता पणत्या लावल्यानंतर खरा व्ह्यू आलेला आहे आपल्या रांगोळीला. रांगोळी छान दिसतीये. मला पण खूप जास्त सॅटिस्फॅक्शन वाटतं आहे, कारण मी एवढा जो 2-2.5 तास त्या रांगोळीला वेळ दिला आहे तो कुठंतरी कारणी लागल्यासारखं मला वाटतं आहे, कारण सगळ्यांना ते आवडल्यामुळे सगळ्यांनी ते ॲप्रिशिएट केलं आहे. आणि मलाही ती रांगोळी आज 1 वर्षानंतर काढूनसुद्धा खूप छान पद्धतीने काढली असं वाटतं आहे. चला तर आता हॅपी दिवाळी सगळ्यांना. आणि आता मी या ठिकाणी दिवे वगैरे लावल्यानंतर घरातल्या देवांना अगोदर दिवे लावते आणि त्यानंतर पूजा करण्यासाठी रेडी होते. माझ्या एंट्रन्सलाच मी त्या ठिकाणी एक विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवलेली आहे, तिथेही मी दिवा लावला आहे, फुलं ठेवलेत, तिथेही मी प्रणाम केला. आणि त्यानंतर आपलं जे आराध्य दैवत आहे संपूर्ण महाराष्ट्राचं, छत्रपती शिवाजी महाराज, त्यांची जी फ्रेम आहे त्यालाही मी थोडा हार वगैरे घातला आहे, त्यांनाही नमन केलं आहे. त्यानंतर आमचं जे मेन देवघर आहे तिथं आमचे कुलदैवत वगैरे ठेवलेलं आहे, त्या ठिकाणी पण मी दिवा वगैरे लावला. आणि मग त्यानंतरच आम्ही दिवाळीच्या महालक्ष्मीची जी पूजा आहे ती केली आहे. चला तर मग रांगोळी कशी वाटली ते मला कळवा, आणि आवडल्या असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. अशा पद्धतीने आम्ही साजरी केली दिवाळी. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.